अजून एक बऱ्याच जणांना वाटतं, की मी एस-आय-पी कधी स्टार्ट करायला पाहिजे? म्हणजे माझं आज वय 25 आहे, मी 30ला स्टार्ट करायला पाहिजे, की मी अजून 2-5 वर्षांनी स्टार्ट करतो किंवा माझं माझं हे काम होऊ देत, त्याच्यानंतर मी एस-आय-पी स्टार्ट करतो. तर त्याच्यासाठी एक आपण कॅल्क्युलेशन बघूया, की एस-आय-पीमध्ये जर तुम्ही डिले करताय, समजा 1 महिन्याचा किंवा 1 महिन्याचा तर खूप कमी होईल, पण 1 वर्षाचा डिले केला, दीड वर्षाचा डिले केला, तर ह्यानी फरक किती पडतो? तुमच्या येणाऱ्या मॅच्युरिटी अमाउंटवरती किती फरक पडतो ना, ह्याचं पण एक कॅल्क्युलेशन आज बघूया आपण. आता आपण हे बघूया की एस आय पीमध्ये डिले केल्याने फरक किती पडतोय ते. बरोबर, आपण जे बोललो की एस आय पीमध्ये डिले झाला तर किती आपली म्हणजे मॅच्युरिटीमध्ये फरक पडतोय. एक उदाहरण बघूया. 25 वर्षाचा एक इन्व्हेस्टर आहे, त्याला नुकताच जॉब लागला आणि त्याची इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे. इन्व्हेस्टमेंट करू शकतोय तो आज. एक ₹5,000 तो इन्व्हेस्ट करू शकतोय. बरोबर, त्यानं पुढचे आपण असं कन्सिडर करूया की त्यानं 50ला रिटायरमेंट घ्यायची ठरवली. म्हणजे त्याच्याकडे आता किती वर्ष आहेत? 25 वर्ष. बरोबर, त्याने इन्व्हेस्टमेंट 25 वर्षासाठी तो इन्व्हेस्ट करणार. आपण रेट ऑफ रिटर्न 14% पकडूया, इनिशियल 0 पकडूया. आता काय होतं आहे, त्याला 25 वर्ष तो ₹5,000 इन्व्हेस्ट करतो. बरोबर, दर महिन्याला. ठीक आहे, किती झाली त्याची गुंतवणूक? तर 15 लाख. येणारा रिटर्न किती? 1,36,00,000. बरोबर, हा जर सपोज त्याने डिले जर केला त्याने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर समजा परत पकडू आपण की 50लाच रिटायर होणार आहे. 30व्या वर्षी त्यांनी एस आय पी स्टार्ट करतोय, म्हणजे त्याला मिळाले किती? 20 वर्ष. बरोबर, इन्व्हेस्टमेंटसाठी. आता बघूया काय होतं. काय झालं? गुंतवणूक झाली 12 लाख, रिटर्न किती झाला? 65 लॅक्स. बरोबर, 5 वर्ष त्याला कमी पिरियड मिळाला. त्याची जी गुंतवणूक आहे ती 3 लाखांनी कमी झाली, 12च्या ऐवजी 15 झाली. पण येणारा रिटर्न काय झाला? 1,36,00,000च्या ऐवजी झाला मॅच्युरिटी व्हॅल्यू फक्त 65 लाख मिळते. म्हणजे 5 वर्ष डिले करण्यामुळं त्याचे जवळपास डबल डबलचं नुकसान झालं आहे. म्हणजे 65च्या जागी 1,36,00,000 मिळणार होते, त्याच्याऐवजी त्याला 65 लाखाचं ठरलं. लक्षात येतो हा डिले. एस आय पीमध्ये जो डिले म्हणतो आपण की मी आज नाही बाबा 2 वर्षांनी करू, इथं 2 वर्षाचं सुद्धा एक्झाम्पल बघा. सपोज 12 लाख 20 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले आणि 65 लाख, 2 वर्षाचा डिले पकडू, 22 वर्ष पकडू. बरोबर, 12 लाखाच्या ऐवजी झाले 13,20,000 इन्व्हेस्ट, म्हणजे साधारणतः 1,20,000ने वाढली व्हॅल्यू. पण येणार रिटर्न 65च्या जागी 88. लक्षात येतं आहे कंपाऊंडिंग काय? म्हणून मित्रांनो, एस आय पीमध्ये डिले अजिबात करायचं नाही. मार्केटचे चढ उतार होऊ देत, तुम्ही एस आय पी आज स्टार्ट करा, तो तुम्हाला कधी पण बेनिफिट देऊन जाणार आहे.